विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या तासाला प्रकरण दुसरे या ठिकाणी सुरुवात केली आपण. त्या दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण जागतिकीकरण 1991 नंतरच्या समस्या आणि त्यातली पहिली समस्या आहे की जागतिकीकरण. 91 नंतर आपण पाहिलं की सोव्हिएत रशियाचं विघटन झालं, शीतयुद्धानंतरचा काळ आहे आणि त्या काळानंतर बराचसा असा बदल झालेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यातून जागतिकीकरण ही संकल्पना उदयाला आली. त्या जागतिकीकरण म्हणजे सर्व राष्ट्रांची एकच बाजारपेठच नाही की यामध्ये असं कुठल्या प्रकारचं बंधन त्या ठिकाणी राहिलं नाही. प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था एकमेकांना त्या ठिकाणी खुली करण्यात आली. हा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला त्या ठिकाणी पाहता येईल. तर या जागतिकीकरणाचे आर्थिक क्षेत्रामध्ये काही महत्त्वाचे बदल झाले. त्या बदलांचा अभ्यास आपण आजच्या तासाला आपण करणार आहोत की नेमकं काय बदल झालेले आहे, की जागतिकीकरणाने महत्त्वाचं काय बदल, आर्थिक पैशांच्या बाबतीमध्ये काय बदल झालेला आहे, तो बदल आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहिला बदल आहे की भांडवल गुंतवणुकीचा मुक्त संचार. तर भांडवल म्हणजेच काय, पैसा, की पैसा गुंतवणुकीचा मुक्त संचार म्हणजे काय, कुठल्याही प्रकारचं बंधन त्या ठिकाणी नसणे. आणि गुंतवणूक हा अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक आहे आणि उद्योगधंद्यांना भांडवलाची गरज असते. आपण पाहिलं की कुठलाही उद्योग उभा राहायचा म्हटलं तर कोट्यावधी रुपयाची या ठिकाणी तरतूद असावी लागते आणि ही तरतूद असताना या ठिकाणी पैसा खूप महत्त्वाचा आहे आणि तो कुठलाही व्यक्ती त्या ठिकाणी परिपूर्ण नाही. आणि भांडवली गुंतवणुकीतूनच उद्योगाची उभारणी आपल्याला करता येते. उद्योगधंद्यांमध्ये भांडवली गुंतवणूक ही केवळ सरकारी पातळीवरच नव्हे तर खाजगी क्षेत्रातून देखील होत असते. जे फक्त सरकारच उद्योग क्षेत्रामध्ये पैसे गुंतवत नसते तर खाजगी व्यक्ती किंवा खाजगी कंपन्यासुद्धा भांडवली क्षेत्रामध्ये गुंतवणूक करत असतात. मग त्याच्यामध्ये टाटा आहे, रिलायन्ससारख्या खाजगी कंपन्या भारतातच नव्हे तर अमेरिका, युरोप, आफ्रिका इत्यादी राष्ट्रांमध्ये देखील गुंतवणूक करताना आपल्याला दिसून येतात. जे जसं भारतामध्ये आपल्या बाहेरच्या देशातील खाजगी व्यक्ती गुंतवणूक करतात तसं भारतातील काही खाजगी व्यक्ती आहे, खाजगी उद्योजक आहे, ते बाहेरच्या देशामध्ये सुद्धा गुंतवणूक करण्यामध्ये पात्र आहे किंवा त्यांची ती क्षमता आहे. मग आपण पाहिलं की भारतातला जो की ONGC सारखा सरकारी कंपन्या देखील परदेशात गुंतवणूक करतात. जे की आपल्याकडे समुद्रातील तेल काढण्याचं जे की यंत्र आहे किंवा जी की कंपनी आहे ONGC, ही सरकारी कंपनी परदेशामध्ये देखील गुंतवणूक करताना आपल्याला दिसून येते. तसेच अनेक परदेशी कंपन्या भारतात गुंतवणूक करत आहेत. ही गुंतवणूक पायाभूत सुविधा तसेच ग्राहकोपयोगी अशा दोन्ही क्षेत्रात होताना दिसून येते. परदेशी कंपन्यांनी भारतात विमानतळ, आण्विक प्रकल्प इत्यादीमध्ये गुंतवणूक केली आहे. आपण पाहिलं की परदेशी कंपन्या भारतात गुंतवणूक करतात, परंतु ही गुंतवणूक पायाभूत सुविधा तसेच ग्राहकोपयोगी अशा दोन्ही क्षेत्रामध्ये दिसून येते. जे लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या संदर्भामध्ये या ठिकाणी बाहेरच्या व्यक्ती किंवा बाहेरच्या कंपन्या भारतामध्ये गुंतवणूक करतात आणि परदेशी कंपन्यांनी भारतामध्ये विमानतळ, आण्विक प्रकल्प इत्यादीमध्ये गुंतवणूक केलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर मॅकडोनाल्ड असेल, बर्गर किंग, पिझ्झा हट सारख्या कंपन्या ग्राहकोपयोगी क्षेत्रात गुंतवणूक करतात. म्हणजे त्यांचं बाहेरच्या कंपन्या येतात परंतु त्यांचा एकमेव उद्देश असतो की आपल्याला नफा कशा प्रकारे मिळेल, नफ्याचं प्रमाण जास्तीत जास्त कशा प्रकारे आपल्याला प्राप्त होईल, हा त्यामागचा उद्देश आपल्याला दिसून येतो. 1990च्या दशकापूर्वी अशा तऱ्हेची गुंतवणूक क्वचित होत होती. त्या काळी सरकारी नियमांचे अडथळे होते, ते अडथळे आता दूर झाले की 90च्या दशकापूर्वी अशा तऱ्हेची गुंतवणूक क्वचित होत होती. पिझ्झा हट सारख्या किंवा परदेशी कंपन्या येऊन भारतामध्ये आणि त्या येत असताना या ठिकाणी सरकारी अडथळे मोठ्या प्रमाणे होते, परंतु आता ते अडथळे जे आहेत ते अडथळे काय झाले, कमी झाले. आणि हा बदल म्हणजेच भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार. म्हणजे एखाद्या देशामध्ये गुंतवणूक करत असताना पूर्वी खूप या टेबलवरनं फाईल त्या टेबलवरती म्हणजे लाल फितीचा कारभार होता.
परंतु 1991 नंतर या ठिकाणी धोरण बदललं. भारताचं 91ला या ठिकाणी PV नरसिंहराव यांचं सरकार आलं आणि मनमोहन सिंग अर्थमंत्री असताना या ठिकाणी उदारीकरण जागतिकीकरणाचं धोरण स्वीकारलं आणि तेथून पुढं भारतामध्ये परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढला. आणि भांडवली गुंतवणूक भारतातून परदेशात आणि परदेशातून भारतात दोन्ही बाजूने होते. म्हणजे फक्त आपण बाहेरच्या देशात गुंतवणूक करत नाही, तर बाहेरचे देश आपल्या देशामध्ये सुद्धा गुंतवणूक करताना आपल्याला दिसून येतात. भारत हे एक विकसनशील राष्ट्र आहे. म्हणजे भारत आपण पाहिलं की विकसित म्हणजे विकसनशील, अविकसित. तर आपण विकसनशील, आपला अजून पूर्णपणे विकास झालेला नाही. आणि भारताला जर हा विकास साध्य करायचा असेल तर उद्योग क्षेत्रामध्ये वित्तीय गुंतवणुकीची गरज खूप महत्त्वाची आहे. जोपर्यंत आपली अर्थव्यवस्था एक मिश्र आहे, शेती प्लस उद्योगधंदे या गोष्टीवर अवलंबून आहे, परंतु म्हणावा तसा अजूनही ग्रोथ आपली झालेली नाही. आणि आपली जर ग्रोथ घडून घ्यायची असेल तर उद्योग क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक कशी वाढेल हे या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. म्हणूनच परदेशी गुंतवणूक गरजेची आहे, परंतु अशी गुंतवणूक पायाभूत सेवा सुविधांमध्ये झाली तरच विकासाला मदत होईल. ग्राहकोपयोगी क्षेत्रात गुंतवणूक होणं महत्त्वाचं नाही. पायाभूत सुविधा म्हणजे रस्ते, वीज, लाईट, पाणी, उद्योग क्षेत्रामध्ये जर बाहेरच्या कंपनीने पैसे गुंतवले तरच भारताचा विकास गतीने होऊ शकणार आहे. मग यामध्ये रस्ते, रेल्वे, जलमार्ग, हवाई मार्ग या संपर्क साधनांचा विकास होणे गरजेचं आहे. आपण बघतो की विकसित देशामध्ये ह्या गोष्टीचा विकास सुरुवातीला झाला आणि जेवढ्या या पायाभूत सुविधा ज्या देशामध्ये असेल तो देश आज विकसित देश म्हणून ओळखला जातो. आणि भारतामध्ये मुळात ह्याच कंपन्या, या गोष्टींचीच कमतरता आहे. आज पाहतो की भारताला स्वातंत्र्य मिळून 74 वर्ष झाली, परंतु आजही काही ठिकाणी लाईट पोचलेली नाही. आजही काही ठिकाणी जाण्यासाठी रस्ते नाही. आजही बऱ्याच ठिकाणी रेल्वे मार्ग नाही, विमान मार्ग तर लांबच राहिला. म्हणूनच या क्षेत्रातील गुंतवणूक अधिक महत्त्वाची. आपण पाहिलं की हा महत्त्वाचा जागतिकीकरणानंतरचा महत्त्वाचा बदल आपल्याला दिसून आला आणि आज आपण बघतो की भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गुंतवणूक होताना दिसून येत आहे. परंतु ही गुंतवणूक ग्राहकोपयोगी क्षेत्रात न होता पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये जर झाली तरच या ठिकाणी महत्त्व प्राप्त होईल. त्याच्यानंतर दुसरा बदल काय झाला की व्यापार या संकल्पनेत झालेले बदल. 1990च्या दशकानंतर व्यापार या संकल्पनेच्या दृष्टिकोनात अनेक बदल झालेले आहे. की व्यापार कशा प्रकारे करायचा, व्यापार कोणत्या माध्यमातून होणं गरजेचं आहे. तर 1948 पासून आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधाबाबतचे नियम हे गॅटच्या अंतर्गत आखले जात होते. की 1948 पासून आजपर्यंत या ठिकाणी गॅट या आंतरराष्ट्रीय व्यापारासंदर्भाचे जे नियम आहे त्या संदर्भात आखले जात होते. पण गॅट ही संघटना नव्हती, तो व्यापारासंबंधीचा राष्ट्रांदरम्यान केलेला करार होता. की तो की संघटना वगैरे काही नव्हती, 2 राष्ट्रांमध्ये होणारा करार होता. आणि 1995 मध्ये गॅटच्या जागी जागतिक व्यापार संघटनेची WTO निर्मिती केली गेली. आणि या आयातीवरील सीमाशुल्क असेल इतर कर रद्द करून जागतिक पातळीवर व्यापार मुक्त करण्यासाठी राष्ट्रांना प्रोत्साहन देणे हे या संघटनेचे कार्य होते. तर पूर्वी गॅटच्या माध्यमातून इकडे फक्त तो करार 2 राष्ट्रांमध्ये व्हायचा आणि 95 मध्ये गॅटच्या जागी व्यापार संघटना जी आली ती WTOने निर्मिती केली, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. आणि यामध्ये आयातीवरील सीमा शुल्क असेल काही इतर कर रद्द केले की ज्यामुळे एखाद्या देशाला एखादी वस्तू आयात करायची असेल तर तिची पायाभूत किमतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते. आणि तो सीमाशुल्क या ठिकाणी कमी केलं आणि कमी केल्या असल्या कारणाने जागतिक स्तरावरती व्यापार करण्यासाठी राष्ट्रांना प्रोत्साहन मिळालं. आणि हे महत्त्वाचं कार्य त्या ठिकाणी संघटनेचं होतं. आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी असलेल्या नियमांच्या पालनाबाबत लक्ष ठेवणारी ही एकमेव संघटना आहे. ही संघटना मुक्त व्यापारासाठी प्रोत्साहन देते, देशांदरम्यानचे व्यापारासंबंधीचे विवाद सोडवणे आणि देशांदरम्यान व्यापाराबाबत बोलणी घडवून आणते. की 48 पासून जी संघटना उदयाला आली त्यामध्ये या ठिकाणी महत्त्वाचं होतं
किंवा ही संघटना मुक्त व्यापारासाठी प्रोत्साहन देते, किंवा दोन देशांमध्ये नाही आंतरराष्ट्रीय स्तरावरती जो व्यापार होणार तो मुक्त झाला पाहिजे, कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी वाद होता कामा नये, किंवा व्यापारासंदर्भात काही वाद झाले तर ते सोडवणं किंवा देशांदरम्यान ठिकाणी बोलणी करण्याचं काम या WTOच्या माध्यमातून किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार संदर्भात या संघटनेच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसून येत आहे. आणि हा एक महत्त्वाचा बदल आपल्याला झालेला दिसून येतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये व्यापार हा साधारणतः वस्तूंचा केला जातो. आपण पाहिलं की व्यापार हा कशाचा केला जातो? वस्तूंचा केला जातो. लोखंड असेल, कोळसा असेल, खनिज तेल असेल यासारख्या वस्तूंचा असू शकतो, किंवा फळे, फुले, बियाणे यासारख्या नाशवंत वस्तूंचा सुद्धा असू शकतो. 90च्या दशकामध्ये व्यापार या संकल्पनेला अधिक व्यापक स्वरूप दिले गेले. त्यात सेवा क्षेत्राची भर घातली गेली. म्हणजेच बँक असेल, विमा असेल यासारख्या सेवा देखील व्यापाराचा भाग झाल्या आहेत. आज आपण त्याही पुढे जाऊन बौद्धिक संपदेच्या व्यापारांबाबत बोलतो. यात कॉपीराइट, ट्रेडमार्क असेल, पेटंट असेल यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. ज्या व्यापार फक्त सुरुवातीला वस्तूंच्या स्वरूपातून व्यापार केला जायचा, परंतु आता व्यापाराच्या संकल्पनेमध्ये बदल झाले. व्यापार काय हा फळांचा राहिला नाही, फुलांचा राहिला नाही, वस्तूंचा राहिला नाही, तर यामध्ये सेवा क्षेत्र आलं. त्याच्याही पुढे जाऊन कॉपीराइट म्हणजे एखादी वस्तू एखाद्या देशाने तयार केली, एखाद्या कंपनीने तयार केली, तर ते त्या वस्तूचं उत्पादन करण्याचं अधिकार त्या कंपनीला, त्या देशाला त्या ठिकाणी प्राप्त होत होतात. त्याच्यानंतर ट्रेडमार्क, एखाद्या वस्तूच्या संदर्भात एखादा ट्रेडमार्क झाला तर तशीच डुप्लिकेट वस्तू कोणी तयार करू नये त्या संदर्भात करा. या ठिकाणी काय झालं? पेटंट यासारखे महत्त्वाचे बदल झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे हा फक्त व्यापार राहिला नाही, वस्तूंचा राहिला नाही, तर त्याच्याही पुढे व्यापार संकल्पनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेले आपल्याला दिसून येतात. आपण पाहिलं की ट्रेडमार्क असेल, अमूलचा ट्रेडमार्क असेल, भारतातला पार्लेजीचा ट्रेडमार्क असेल, आपण चिन्हावरून आपल्याला लगेच ओळखतो की कंपनी कुठली आहे. किंवा व्हॅडिलाल असेल, आईस्क्रीमची कंपनी असेल, किंवा गुगलचं ॲपल असेल, की त्याच्यातून आपल्याला लगेच कळते एखाद्या सिम्बॉलवरून, एखाद्या ट्रेडमार्कवरून की ही वस्तू कोणत्या कंपनीने तयार केलेली आहे. म्हणजे हा आणि त्या ट्रेडमार्कमुळे आपल्याला त्या वस्तूची, त्या कंपनीची विश्वसनीयता आपल्याला समजून येते. हा महत्त्वाचा व्यापार क्षेत्रामध्ये बदल या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येते. आणि हे कशामुळे शक्य झालं? केवळ जागतिकीकरणाने. या ठिकाणी एकमेकांच्या देशांबरोबर व्यापार सुरू झाले आणि या ठिकाणी मुक्त व्यापारी धोरण झाल्यामुळं या ठिकाणी प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था आपल्या ताब्यामध्ये कशी राहील हे प्रत्येक देशाला वाटू लागलं. तिसरा त्याच्यामध्ये प्रकार आहे की व्यापाराबाबत आणखी एक महत्त्वाचा बदल झाला, तो हा कंटेनर कार्गोद्वारे झाला आहे. की या ठिकाणी कंटेनर कार्गोची जहाजे प्रचंड प्रमाणात माल या देशातून त्या देशात नेऊ शकतात. आपण पाहिलं की जहाजाचं आपण पाहिलं की भारताला सुद्धा 7,500 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. आणि या जहाजातून आपण पाहिलं की खूप मोठी कंटेनर त्या जहाजामध्ये बसून आपण त्या कंटेनरमध्ये खूप वस्तू आपण इतर देशांना पाठवू शकतो. आणि अशा जहाजांसाठी खास बंदरांची व्यवस्था असते. कंटेनर कार्गोच्या क्रांतीने आंतरराष्ट्रीय व्यापाराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. की पूर्वी जहाज किंवा व्यापारी मार्गाला किंवा सागरी मार्गाला सुद्धा एवढं महत्त्व प्राप्त नव्हतं, परंतु जागतिकीकरणाच्या काळामध्ये या ठिकाणी या मार्गाला सुद्धा खूप महत्त्व प्राप्त झालं. आणि त्या मार्गाला महत्त्व प्राप्त झालं असल्या कारणाने या ठिकाणी आपण पाहिलं की या कार्गोच्या माध्यमातून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार होताना आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे की ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय. जागतिकीकरणाचं आर्थिक क्षेत्रातला हा तिसरा महत्त्वाचा बदल आहे. त्यातला शेवटचा मुद्दा आपल्याला पाहता येईल की यामध्ये च्या दशकापर्यंत आर्थिक क्षेत्रात सरकारी नियंत्रण होते, खाजगी उद्योगांना मर्यादित संधी उपलब्ध होती. जागतिकीकरणाच्या युगात यात बदल झालेला दिसून येतो की 90च्या दशकापर्यंत आर्थिक क्षेत्रावरती फक्त सरकारी नियंत्रण होतं आणि सर्व क्षेत्रामध्ये सर्व ठिकाणापर्यंत सरकार पोहोचू शकत नव्हतं आणि खाजगी उद्योजकांना मर्यादित संधी उपलब्ध होती. खाजगी उद्योगांमध्ये वाढ झाली जागतिकीकरणाच्या युगानंतर. आणि त्याचबरोबर ज्या खाजगी कंपन्या देशांतर्गत कार्य करत होत्या
त्या आता परदेशी व्यापार करू लागल्या, की ज्या कंपन्या 1990च्या आधी फक्त एखाद्या देशापुरत्याच मर्यादित होत्या, त्या 1990 नंतर जागतिक स्तरावरती काम करू लागल्या. त्याचं रूपांतर बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये झाले. आज आपण ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय झालेला पाहतो. हा बदल मुख्यतः खाजगी क्षेत्रात झाला, सरकारी क्षेत्रामध्ये झाला नाही. कारण का सरकारला तेवढं लक्ष द्यायला वेळ नसतो बाहेरच्या देशांचा व्यापार काबीज करण्यासाठी. त्यामुळं खाजगी क्षेत्रामध्ये हा खूप मोठा बदल झाला, की ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय झाला. बहुराष्ट्रीय कंपन्या, जे एखादी कंपनी भारतामध्ये असेल तर ती कंपनी तशाच प्रकारची कंपनी अमेरिकेमध्ये सुरू करणे, जपानमध्ये सुरू करणे, म्हणजे बहुराष्ट्रीय व्यापार त्या ठिकाणी सुरू झालेला आपल्याला दिसून येतो. आणि याचा परिणाम काय झाला, की त्याचा परिणाम असा झाला की कुशल आणि अर्धकुशल कामगारांच्या आज एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रामध्ये स्थलांतर होताना दिसून येते. एखाद्या कामगाराला एखादी गोष्ट येत नसेल तर त्याला लगेच दुसऱ्या देशामध्ये पाठवलं जातं आणि तो ती गोष्ट ते शिकून येतो. त्याचा परिणाम श्रमिक बाजारावरती होतो. बरेच कुशल आणि अर्धकुशल कामगार आज पश्चिम आशिया, अमेरिका असेल, युरोप इत्यादी ठिकाणी काम करत आहे. खाजगी क्षेत्राच्या वाढीमुळे सेवा क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढल्या. उदाहरणार्थ खानपान असेल, माल वितरण असेल, प्रवासी वाहतूक इत्यादी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला. म्हणजे या ट्रान्सनॅशनल कंपन्यांमुळे काय झालं, की कुशल आणि अर्धकुशल कामगारांचं एक जाळं तयार झालं आणि त्याचा या ठिकाणी बरेच कुशल आणि अकुशल कामगारांना दोघांनाही त्या ठिकाणी काम मिळायला लागलं. आणि आज आपण पाहतो की भारतातली काही कोट्यावधी लोक बाहेरच्या देशामध्ये काम करताना आपल्याला दिसून येत आहे. दुसरा परिणाम असा झाला की लहान उद्योग आणि दुकानावरती झालेला दिसून येतो. लहान उद्योगांना बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करावी लागते. जे उद्योग किंवा दुकाने कार्यक्षम पद्धतीने चालवली जातात ती त्या स्पर्धेत टिकून आहे. की आपण पाहिलं की जर तुम्हाला तुमच्या कंपनीचा चांगल्या प्रकारे जर व्यापार करायचा असेल तर तुम्हाला तुमचं काय ठेवणं गरजेचं आहे, कार्यक्षम ठेवणं गरजेचं आहे. तुमचा उद्योग असेल, तुमचं दुकान असेल, तेव्हा तुमच्याकडे काय होणार आहे, ग्राहक टिकून राहील. आणि आज एवढी स्पर्धा वाढलेली आहे की आज किराणा दुकान असेल किंवा मॉल्स जरी उभी राहिली असली तरी छोटे दुकानदार असेल, भाजी किंवा फळ विक्रेते आज देखील ग्राहक मिळवत आहे. हे कशाच्या बेसवरती, तुमचं मार्केटिंग स्किल काय आहे, तुमची काम करण्याची पद्धत कशा प्रकारची आहे, यावरती सुद्धा लहान उद्योग असू द्या किंवा मोठा उद्योग असू द्या, आज मोठ्या उद्योगांबरोबर लहान उद्योगांची स्पर्धा सुरू आहे. आणि त्यातही आपण आज पाहतो की भारतामध्ये सुद्धा असे बऱ्याच छोटे छोटे दुकानदार आहेत किंवा छोट्या मोठ्या कंपन्या आहेत की आज ग्राहकाला सेवा देत आहेत. तिसरा परिणाम असा झाला, शेतीच्या संदर्भात बघायला मिळतो की आज शेतकरी आपला माल मोठ्या कंपन्यांना मध्यस्थीशिवाय थेट विकू शकतात. मग बहुराष्ट्रीय कंपन्यांनी नवीन तंत्रज्ञान आणले, तसेच भारतीय मालाला नव्या बाजारपेठा खुल्या केल्या. त्यामध्ये भारत समुद्री उत्पादने असेल, मांस, तांदूळ, मसाले, ताजी फळे आणि भाज्या, साखर, कॉफी, भुईमूग, काजू इत्यादी गोष्टी निर्यात करत आहे. की आपण पाहतो की तिसरा परिणाम असा झाला की शेतीच्या संदर्भामध्ये की शेतकऱ्याला कुठलाही आपला माल विकायचा म्हटलं तर या ठिकाणी तो मध्यस्थी करून तो त्याला माल विकावा लागायचा. परंतु जागतिकीकरणाने शेतकऱ्याला सुद्धा ही संधी चांगल्या प्रकारे दिली आणि शेतकरी सुद्धा त्या संधीचं सोनं करताना आपल्याला दिसून येत आहे. की त्याचा परिणाम असा झाला की आज भारतातील शेतकरी किंवा भारतातील माल आज बाहेरच्या देशांमध्ये चांगल्या पद्धतीने चांगली किंमत त्याला मिळताना आपल्याला दिसून येते. त्याच्यामध्ये समुद्री पदार्थ असेल, उत्पादन असेल, मांस असेल, तांदूळ असेल, मसाले आहे, ताजी फळं आहे, भाज्या, साखर, कॉफी, भुईमूग असे कितीतरी घटक आहेत की त्या घटकांना भारतीय वस्तू म्हणून त्या बाहेरच्या देशामध्ये चांगल्या प्रकारची बाजारपेठ त्या ठिकाणी मिळाली. आणि त्याचा परिणाम असा झाला की मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय अर्थव्यवस्था या ठिकाणी सुदृढ व्हायला मदत झाली. हा महत्त्वाचा परिणाम आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. तर आपण आजच्या तासाला आपण काय बघितलं की जागतिकीकरणाच्या आर्थिक क्षेत्रात काय बदल झाले, तर हे 3 बदल झाले. या 3 बदलामुळे आज भारत इतर देशांची चांगल्या प्रकारे जोडला गेला. आणि आज सुद्धा भारताची फक्त पाया एवढंच आहे की बाहेरच्या कंपन्या भारतामध्ये जेव्हा येतात तेव्हा त्यांची पायाभूत क्षेत्रामध्ये गुंतवणूक करत नाहीत ते. कारण का, त्यामध्ये गुंतवणूक करायची म्हटलं तर नफाचं प्रमाण त्या ठिकाणी कमी असते. ते ग्राहकोपयोगी क्षेत्रामध्ये गुंतवणूक करतात की त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाजारपेठ काबीज करता येते, खूप मोठ्या प्रमाणामध्ये नफा प्राप्त करता येतो. आणि आपण आज पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी
भारतीय उद्योग किंवा भारतीय अर्थव्यवस्था वाढताना आपल्याला दिसून येत आहे. आणि हा परिणाम केवळ कशामुळे झाला? जागतिकीकरणाचा आपण स्वीकार केला 1990 नंतर जो अर्थव्यवस्थेमध्ये जो बदल झाला, त्या बदलामुळे या ठिकाणी आज आपली अर्थव्यवस्था खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी वाढताना दिसून येत आहे. तर हा आपण जो आज मुद्दा घेतला तो तुम्हाला समजला असेल. आपण असं गृहीत धरू नवीन तासाला आपण नवीन मुद्दा ठिकाणी घेऊ.